नमस्कार, मी गोरख चोथे, मराठवाडा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंबडला राहतो मी। मला एक 16 तारखेला माझे SBI लाईफची माझी पॉलिसी काढायची होती। मला त्या पॉलिसीसाठी त्यांनी माझी टेस्ट सांगितली होती। मला काही त्रास वगैरे काहीच नव्हता, मला म्हणजे कुठे चक्कर येत नव्हते, काही धाप लागत नव्हती, काही विषय नव्हता। मग ते टेस्ट SBI लाईफने माझी टेस्ट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये TMT रिपोर्ट माझा पॉझिटिव्ह आला। तो पॉझिटिव्ह आल्यानंतर निगेटिव्ह आला। निगेटिव्ह आल्यानंतर त्यात मला ते थोडं प्रॉब्लेम सांगितला। प्रॉब्लेम सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये मला थोडी शंका आली की बाबा TMT मध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणजे काहीतरी मला झालेलं आहे। पण मी एवढं काही सिरियस घेतलं नाही, म्हटलं चला जाऊ दे, असं चालू दाखवत असेल म्हणून। नंतर मला एक 8 दिवसांनी त्या SBI बँकेचा मला मेसेज आला की आपली पॉलिसी कॅन्सल करण्यात येत आहे। मग मला थोडं जरा सिरियस झालो मी। त्याच्यानंतर मग मी 2-3 डॉक्टरची ओपिनियन घेतली किंवा नेमकं काय प्रॉब्लेम काय असू शकतो। TMT मध्ये माझा असा प्रॉब्लेम दाखवला आहे, त्याच्यामुळे माझी पॉलिसी कॅन्सल केली। तर मग मी अँजिओग्राफी करायची मला डॉक्टरने सांगितली। अँजिओग्राफी केल्यानंतर मला 5 ब्लॉकेज सांगितले। 5 ब्लॉकेजमध्ये एक 100% ब्लॉकेज होऊन ती नस बायपास झालेली आहे ऑटोमॅटिक, आणि बाकीचे 80%, 70%, 60%, 50% असे 4 ब्लॉकेज असे मला 5 ब्लॉकेज सांगितले होते। पण मी घाबरलो नाही। मला आधीच माधोबागची थोडी कल्पना होती। मी याच्या आधी त्याचे YouTube वगैरे व्हिडिओ वगैरे पाहिले होते। ती पूर्वकल्पना असल्यामुळे मला अशी काही भीती वाटली नाही की चला आता मला 5 ब्लॉकेज झाले आणि मी काय करू। तरी पण मी आणखी 2-3 डॉक्टरची ओपिनियन घेतली की बाबा असं आहे, मला काय करायचं। 2-3 मित्रांना मी चौकशी केली, पण सगळ्यांचं म्हणणं आहे की नाही, तुम्ही डॉक्टरनी मला जे सांगितलं होतं की बाबा तुम्ही अँजिओप्लास्टी 2 दिवसामध्ये येऊन अँजिओप्लास्टी करा। पण मी ती अँजिओप्लास्टी न करता मी माधोबागचा मार्ग स्वीकारला आणि लगेच घरी आल्यानंतर माधोबागला कॉल केला हेल्पलाईनला, किंवा असा माझा प्रॉब्लेम झालेला आहे, मला प्लास्टी सांगितलेली। तर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, तुमचे जे काही रिपोर्ट असेल ते आम्हाला व्हॉट्सअपला सेंड करा, आम्ही तुम्हाला सांगतो। म्हणलं मला 11 तारखेच्या नंतरची तारीख पाहिजे म्हणलं। तर ठीक आहे, त्यांनी मला तसे त्या पद्धतीनं मला 12 तारीख दिली आणि मी इथे आलो। इथे आल्यानंतर तुम्हाला सांगतो, पहिलं पाऊल मी ज्यावेळेस गेटमध्ये टाकलं, म्हणजे मी व्हिडिओमध्ये तर मी समाधानी झालेलोच होतो, परंतु प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये आणि प्रत्यक्षमध्ये खूप फरक असतो। इथं गेटमध्ये पाऊल टाकल्या एक असं वेगळं समाधान, आपण म्हणतो ना की कोणाच्या घरात गेल्यानंतर एक असं वाटलं पाहिजे बाबा हा खूप समाधान आहे, तशा पद्धतीने इथं पाऊल टाकल्यानंतर एक असं वेगळ्या प्रकारचं समाधान वाटलं। आणि तिथूनच माझी पॉझिटिव्हिटी सुरू झाली। आणि नंतर मग गेटला त्या वॉचमनने त्यांनी सगळी चौकशी केली, असं केलं, आमच्या बॅगा वगैरे सगळं व्यवस्थित, म्हणजे तिथूनच सेवा त्यांची सुरू झाली। आमचं आणखी ॲडमिशन व्हायचं होतं, तरी पण तिथूनच त्यांनी सेवा लगेच चालू केली। तिथून मग आम्हाला रिसेप्शनला घेऊन गेल्यानंतर आम्ही तिथं तुषार सरांना वगैरे भेटलो। तुषार सरांना त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला डॉक्टर दीपाली देशमुख म्हणून मॅम आहेत, त्यांना भेटलो। त्यांना तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे मी जे रिपोर्ट काढले होते जवळजवळ 7-8, 10 ते 12 रिपोर्ट मी काढले असतील। त्या 10-12 रिपोर्ट घेऊन मी ते सोबत इथे आलो आणि त्या दीपाली मॅमनी माझी फक्त नाडी परीक्षण केलं। नाडी आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी फक्त नाडीवरून मी जे काही रिपोर्ट काढले लॅबमध्ये जाऊन, ते त्यांनी माझे फक्त नाडी परीक्षण करून सांगितलं की तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला कोलेस्ट्रॉल आहे, तुम्हाला ब्लॉकेज आहेत, तुम्हाला जे काय माझे जे काही प्रॉब्लेम आहे ते त्यांनी माझे फक्त नाडी परीक्षण घेऊन सांगितलं। हे म्हणजे मला थोडं आश्चर्य वाटलं की आपण नाही का एखादा चमत्कार झाला जसं वाटतं, तसं मला ते चमत्कार झाल्यासारखं वाटलं। आणि मला तिथंच 100% विश्वास येऊन गेला की जे डॉक्टर माधोबागचे जे डॉक्टर नाडी परीक्षणून आपलं कुठलाही रिपोर्ट न काढता, कुठल्याही लॅबमध्ये रिपोर्ट न काढता जे डॉक्टर सांगतात, तिथे नक्कीच 100% इलाज होणार याची मला शाश्वती तिथेच आली दीपाली मॅमजवळ। आणि मग माझी सगळी प्रोसेस वगैरे करून त्यांनी मला 12 तारखेला इथे ॲडमिशन दिले। ॲडमिशन देऊन मग माझे सगळी प्रोसेस सुरू झाली। आणि इतकं छानपैकी यांच्याकडं सगळ्या गोष्टी आहेत की सकाळी 4 वाजता उठल्यानंतर आपले प्रातःविधी आटोपल्यानंतर ते काय आपल्याला एक किट देतात, ती किट घेतल्यानंतर ते त्या पद्धतीने सगळं करायचं। त्यांचं मंजन त्यांचं सगळं त्यांचं असतं, त्या किटमध्ये सगळं ते देतात। त्या पद्धतीने सगळं करून मग आपले मॉर्निंग वॉक सकाळी 4:30ला सुरू होते
अर्ध्या तासात आपलं सगळं आटोपलं. 4:30ला मॉर्निंग वॉक आणि तुम्हाला सांगतो प्रत्येक ठिकाणी डॉक्टर अवेलेबल आहेत. तुम्ही ज्यावेळेस तिथं मॉर्निंग वॉकला येतात त्यावेळेस तुमचं पहिलं तिथं BP वगैरे चेक केला जातो. BP चेक करून तिथं शुगर चेक केला जातो. मग तुमचं मॉर्निंग वॉक होतं. मॉर्निंग वॉक झालं की तुमचा पुन्हा BP चेक केला जातो. तुमचा ECG केला जातो. तुम्हाला सांगतो तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकपासून जे सुरू होतं तुमचं लॅब म्हणजे तुमच्या टेस्ट, कुठलीही सुई नाही, काही नाही, एकही सुई ते वापरत नाहीत. विदाऊट सुई वापरता ते प्रत्येक टेस्ट घेतात. आपल्या ECG टेस्ट घेतात, TMT टेस्ट घेतात आणि प्रत्येक दिवसातून 4 वेळेस ते आपला शुगर चेक करतात, BP चेक करतात. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही मॉर्निंग वॉकला गेला तिथे डॉक्टर असतात, तुम्ही नाश्त्याला गेला तिथे डॉक्टर असतात, तुम्ही योगा करायला गेलात तिथे डॉक्टर असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी ही डॉक्टरांची सेवा ठेवलेली आहे की एनी हाऊ कंडिशनमध्ये बाबा एखाद्या पेशंटला कुठेही काहीही इजा होऊ शकते, काही प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून ती इतकी काळजी घेतात की प्रत्येक ठिकाणी त्यांनी डॉक्टरची अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे माधवबागमध्ये इतकी काळजी घेतली जाते. आणि तुम्हाला एक आश्चर्याचं सांगण्यासारखं गोष्ट अशी आहे की मी ज्यावेळेस अँजिओग्राफी करण्यासाठी मी आता त्या डॉक्टरचं नाव घेत नाही किंवा याचं नाव पण सांगत नाही, मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मी अक्षरशः धडधाकट, आता तुम्हाला दिसतोय मी धडधाकट, तुम्हाला वाटतं की मी पेशंट आहे म्हणून नाही, पण तिथं सुद्धा मी असाच गेलो होतो. पण अक्षरशः त्यांचं त्यांनी मला लगेच त्या व्हीलचेअरवर बसवलं. व्हीलचेअरवर बसून मला ICUमध्ये नेलं. तिथे माझ्या काही टेस्ट केल्या लॅबमध्ये. टेस्ट केल्यानंतर त्यांनी मला अँजिओग्राफी करताना ICUमध्ये ॲडमिट केलं. त्यांनी माझी अँजिओग्राफी केली. पण तुम्हाला खोटं नाही सांगत, मी जेव्हा त्या व्हीलचेअरवर बसलो ना, अरे म्हटलं मी तर चालत आलोय. म्हणून त्यांना म्हटलं मला व्हीलचेअरची काय आवश्यकता, नाही तुम्हाला व्हीलचेअरवर बसावंच लागेल. म्हणजे पहा ते तुमची मानसिकता कशी करतात की तुम्ही व्हीलचेअरवर बसून गेले म्हणजे तुम्ही पेशंटच आहात, तुम्ही खूप सिरियस आहात, असं ते तिथूनच त्याची लागण सुरू होते. आणि मग ते अशा पद्धतीने आणि इथं आल्यानंतर मला व्हीलचेअर नाही, काही नाही, मी माझ्या स्वतःच्या पायावर कसा चालेल याचा माधवबागमध्ये जास्तीत जास्त विचार केला जातो. व्हीलचेअर वापरत नाहीत. तुम्हाला सकाळी 4 वाजल्यापासून जे तुम्हाला व्यायाम, एक्सरसाइज, वेगवेगळे योग साधना ह्या सगळ्या गोष्टी ते करायला लावतात. म्हणजे हा फरक आहे की तिथे व्हीलचेअरवर बसवतात आणि इथे स्वतःच्या पायावर चालायला लावतात. कितीही सिरियस पेशंट असो, काही असो, खूपच सिरियस असेल तरच व्हीलचेअर वापरतात, नाहीतर ते स्वतःच्या पायावर चालायला लावतात. हा फरक आहे माधवबागमध्ये आणि इतर याच्यामध्ये. मी म्हणजे इतर हॉस्पिटलला नाव ठेवत नाही. इतर हॉस्पिटल हे ॲक्सिडेंटली, अपघाती तेच आपल्याला देव म्हणून आपल्यासाठी ते हजर असतात. मी त्यांना नाव ठेवत नाही. परंतु हा फरक त्यांनी सुद्धा थोडा बदल करायला पाहिजे की पेशंटची मानसिकता ही पेशंट न करता तो पेशंट नाही, तो इथं दुरुस्त होण्यासाठी आलेला आहे, ही त्यांनी थोडी मानसिकता करावी, ही माझी त्यांना विनंती राहील. पण तसंच मला इथं सगळ्या गोष्टी माधवबागमध्ये मिळाल्या आणि आज मी तुमच्या समोर दिसतो. तुम्ही मला सांगा, आता तुम्ही मला जे कोणी पाहत असताल, तुम्हाला दिसतोय की मी पेशंट आहे का म्हणून? थोडा तरी पेशंट वाटतोय की मी? बिलकुल नाही. आणि मला तर मी पेशंट म्हणून इथं राहिलोच नाही. अक्षरशः सगळा टेस्ट वगैरे झाल्यानंतर माझा दुसऱ्या दिवशी शुगरची गोळी बंद झाली. माधवबागमध्ये मी 12 तारखेला ॲडमिट झालो आणि 13 तारखेला माझी शुगरची गोळी बंद झाली. तुमच्या माहितीच तो म्हणजे हे विशेष आहे की एका दिवसामध्ये शुगरची गोळी बंद होऊ शकते का? आणि हे लॅबच्या टेस्टनुसार बरं का, त्यांनी फक्त नाडी परीक्षण करूनच नाही केलं, तर त्यांनी दुसऱ्या दिवशी माझी शुगरची टेस्ट बंद झाली, गोळी बंद झाली. त्याच्यानंतर माझ्या ज्या काय ॲलोपॅथीच्या गोळ्या होत्या मी सोबत आणलेल्या, साधारणतः आपण काय करतो, दुसऱ्या डॉक्टरकडे गेलं की ते गोळ्या दाखवल्या की ते म्हणतात ह्या गोळ्या फेकून द्या, ह्या गोळ्या लागत नाही. पण इथं त्यांनी त्या गोळ्या घेतल्या, त्या पाहिल्या, तुम्ही कुठल्या गोळ्या खातात, त्या गोळ्यांची सुद्धा प्रत्येक ठिकाणी यांचे माधवबागचे जे डॉक्टर आहेत ते प्रत्येक ठिकाणी त्यांच्या गोळ्यासोबतच आपल्या सोबत आलेल्या ॲलोपॅथीच्या गोळ्यांची सुद्धा काळजी घेतात. ते सांगतात सर ही गोळी घ्या, ती गोळी घ्या आणि ते ह्यासोबत ही गोळी घ्या. असं करून त्यांनी, तुम्हाला सांगतो मी, 6 दिवसामध्ये माझं जवळजवळ 3 किलो वजन कमी झालंय. म्हणजे इतकं त्यांचं डाएट वगैरे सगळ्या गोष्टी ते मेंटेन ठेवतात.